दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघणार आहोत। केंद्रापाठोपाठ आता राज्यातही सुधारित पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे। राज्याच्या कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, केंद्राच्या योजनेच्या धर्तीवर राज्यातही आता योजना लागू करण्यात येणार आहे। राज्याच्या कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव मंजूर झालेला आहे। आपण बघतोय केंद्रात आता नुकतीच सुधारित पेन्शन योजना लागू करण्यात आली आणि आता केंद्रापाठोपाठ राज्यात सुद्धा। देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। देवेंद्र, काय सांगाल? राज्याच्या कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मंजूर झाला असं कळतंय। सौरभ, कॅबिनेटची महत्वाची बैठक जी आहे ती नुकतीच सह्याद्री अतिथीगृह इथे पार पडलेली आहे। यामध्ये एक महत्वपूर्ण निर्णय झालेला आहे, तो म्हणजे काल केंद्राने ज्या पद्धतीने हा निर्णय घेतला होता त्याचप्रमाणे आज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील केंद्राप्रमाणे सुधारित उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जो महत्त्वाचा विषय होता, नारपान पेनगंगा हा जो प्रकल्प 30 वर्षापासून रखडला होता, ज्याचं पाणी हे कोकणाचं पाणी इकडे वळवण्याचा जो प्रकल्प होता किंवा मराठवाड्यामध्ये वळवण्याचा प्रकल्प होता, त्याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्राला त्याचा फायदा होणार आहे। जवळपास 7,000 कोटीच्या प्रकल्पाला आज मान्यता देण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये नाशिक जिल्हा असेल किंवा जळगाव जिल्हा असेल, याच्यामध्ये जवळपास 5,000च्या आसपास हेक्टर जमिनीला या ठिकाणी फायदा होणार आहे। मला तरी असं वाटतं की 17,000 हेक्टर जमीन जळगाव जिल्ह्याकरता आणि 23,000 हेक्टर जमीन म्हणजे 50,000 हेक्टर जमिनीला याचा टोटल फायदा होणार आहे। आणि या प्रकल्पामुळे जी जमीन सुकी राहत होती त्यामुळे शेतकऱ्याला त्याचा निश्चितपणाने फायदा होऊन हे पाणी जे वाहून जाणार होतं ते 10 TMC पाणी हे उत्तर महाराष्ट्राच्या हिश्श्याला येणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांचं जे ज्वारीचं खरेदीचं मुदत होती त्यालासुद्धा 1 महिन्याची मुदतवाढ सरकारने या काळामध्ये दिलेली आहे। सर, इतर कुठले महत्त्वाचे निर्णय काय झालेत का? लाडकी बहीण योजनेचा आढावा सुद्धा घेतला जाणार? लाडक्या बहिणी योजनेचा या ठिकाणी आढावा घेण्यात आला आणि पुढच्या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पुन्हा लाडक्या बहिणीचा एक कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे आणि त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींचे पैसे पुन्हा दिले जाणार आहेत। सर, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेला मंजुरी दिल्याची माहिती केंद्राने मंजुरी दिली आहे। आज राज्य सरकारकडून सुद्धा मंजुरी देण्यात आली। विषय चर्चेला आला आहे, पण अजून त्याच्या इतिवृत्त बाहेर यायचं आहे। पण मला आमचे जे महत्त्वाचे विषय होते ते विभागाचे ते सांगण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केला। मंत्री गैरहजर होते, VC द्वारे जॉईन झाले होते, या संबंधित हे बघा, रविवार आहे आज, त्याच्यामुळे मतदारसंघामध्ये बरेच कार्यक्रम होते आणि ऐनवेळेस ही कालच माहिती मिळाल्यामुळे रविवारी जनरली सुट्टी असते आणि माणूस कार्यक्रम घेऊन ठेवतो, त्यामुळे मंत्री निश्चितपणे कमी होते। अमरावतीमधले तुमचे एक पदाधिकारी आहेत नेम नानी, अमरावतीमधले एक तुमच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत नेम नानी, त्यांनी असं म्हटलंय की महिला अत्याचार जे होत आहेत त्यामुळे महिलांच्या हातात बंदुका द्या तर हे सगळं प्रश्न सुटेल असं त्यांनी म्हटलंय। हे बघा, त्यांचं ही दरम्यान आपण बघतोय की गुलाबराव पाटील बोलत होते आणि आता केंद्रापाठोपाठ राज्यातही सुधारित पेन्शन योजना लागू होणार आहे असं कळतंय। कॅबिनेटच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय झालेले आहेत। नार पार योजनेलाही राज्य सरकारनं मंजुरी दिली। देवेंद्र, पुन्हा एकदा तुमच्याशी आम्ही जोडले गेलेलो आहोत। गुलाबराव पाटील बोलत होते, काय अपडेट्स आहेत सध्याचे? सौरभ, एक महत्वाचा निर्णय जो आहे तो सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात झालेला आहे। जसं मी आपल्याला सांगत होतो की देवेंद्र, माझा आवाज येतोय? तर काही तांत्रिक कारणांमुळे देवेंद्र यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये, मात्र त्याचे अपडेट्स आपण घेणारच आहोत। कॅबिनेटची बैठक होती, अनेक महत्त्वपूर्ण निर्णय झालेले आहेत। खरं तर या कॅबिनेटच्या बैठकीला अनेक नेते उपस्थित नव्हते, काही नेते VC द्वारे उपस्थित होते, मात्र आता केंद्रापाठोपाठ राज्यातही पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा जाऊया, देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। देवेंद्र, सर्व अत्यंत महत्वाची बैठक जी आहे ती नुकतीच पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय झालेला। केंद्राप्रमाणे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू होणार आहे। मार्च 2024 पासून ही अंमलबजावणी होणार आहे आणि याचा लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे। 29 ऑगस्ट पासून या कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा जो आहे तो दिला होता आणि आगामी देवेंद्र थोडंसं थांबवतो, आदिती तटकरे बोलतात, थेट जाऊया। वितरणाचा टप्पा आहे तो 31
ऑगस्ट रोजी आम्ही नागपूरमध्ये तो राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करत आहोत आणि त्याच्यामध्ये साधारणपणे 1 ऑगस्टपासून जे अर्ज प्राप्त झालेले आहेत की त्याच्या छाननीची आम्ही सुरुवात केलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पुण्याला जो राज्यस्तरीय कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये आपण 1 जुलै ते 31 जुलैमधले जे पात्र अर्ज होते त्यांच्यापैकी 1,08,00,000 अशा लाभार्थ्यांना आपण तो सन्मान निधी वितरित केला. 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये 1 ऑगस्टपासून जे अर्ज प्राप्त झालेले आहेत ज्याची छाननी आपण सुरू केलेली आहे त्यामध्ये साधारणपणे आम्ही 45 ते 50 लाख इतक्या लाभार्थ्यांना आम्ही सन्मान निधी जो आहे तो नागपूरच्या होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये वितरित करणार. काही एक धक्कादायक माहिती समोर आली आहे की मागच्या महिन्याभरात 34 महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींची जी आहे ती सुटका झालेली आहे आणि त्यामुळे आता कायद्याचा धाक राहिला नाही का असा प्रश्न पुन्हा एकदा त्या उपस्थित झाला. संदर्भामध्ये सुद्धा आता मंत्रिमंडळामध्ये चर्चाही झाली आणि त्याच्यामध्ये न्याय विभागाअंतर्गत एक विशेष समिती स्थापन करून अशा जे काही केसेस आहेत या संदर्भामध्ये तातडीने कारवाई होण्याच्या दृष्टिकोनातून एखाद्या ज्या केसेस फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालू आहेत याच्यावर चांगल्या पद्धतीचं नियंत्रण राहिलं पाहिजे. ज्या गंभीर केसेस आहेत यांची जी काही दरवेळेला कोर्टामध्ये तारीख पडते त्याच्यामध्ये काय सूचना ह्या कोर्टाकडून येतात या संदर्भामधले रुटीन अपडेट घेण्याच्या दृष्टिकोनातून विधी व न्याय विभाग, गृह विभाग आणि त्याच्याशी रिलेटेड जे इतर जे विभाग असतील त्यांची एक विशेष समिती स्थापन करण्याच्या सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. या संदर्भात लवकरच राज्याचे मुख्यमंत्री स्वतः ही बैठक घेऊन दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्याच्याशी निगडीत असणारे जे काही अधिकारी आहेत यांच्या उपस्थितीमध्ये या अशा सेन्सिटिव्ह केसेसमध्ये कुठेही आरोपी सुटला जाऊ नये किंवा त्याला कडक शासन होण्याच्या दृष्टिकोनातून काही जर कायद्यामध्ये बदल करण्याची गरज असेल किंवा सुचवायची गरज असेल तर तीही करण्याची जी काही एकंदर निर्णय आहेत तो सरकारच्या माध्यमातून घेतला. अतुल बेनके यांनी आज पवार साहेबांची भेट घेतली आहे आणि भेट दरम्यान असं सांगितलं यापुढच्या काळामध्ये मी अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वामध्ये काम करेन. कशा पद्धतीने बघताय? नाही, मी त्यांची स्टेटमेंट ऐकलेली नाही आहे पण काही दिवसांपूर्वीच अजितदादांचा जुन्नर तालुक्यामध्ये जो दौरा झाला तो अतुल बेनकेजींनीच आयोजित तिथल्या स्थानिक आमदार म्हणून त्यांनी तो आयोजित केला होता आणि त्यामध्ये त्यांनी विविध विकास कामांचं भूमिपूजनसुद्धा अजितदादांच्या हस्ते करून घेतलेलं आहे. विविध महिलांचे आणि जे संवाद सत्र होते ते सुद्धा त्यांनी आयोजित केले होते. त्याच्यामुळे त्यांची आजची जी काही स्टेटमेंट आहे या संदर्भात मी ती स्टेटमेंट ऐकलेली नाही आहे त्याच्यामुळे त्या संदर्भात अधिकचं भाष्य मी काही करू इच्छिते. काही भाषण नेते प्रवीण दरेकर म्हणतात आहे की लाडकी बहीण योजना विरोधकांकडून बंद करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यामुळेच बदलापूर येथे सुद्धा आंदोलन झालं. बदलापूरच्या आंदोलनाकडे आणि या वक्तव्याकडे कसं बघतात ते तुम्ही एक महत्त्वाचा महत्त्वपूर्ण भाग आहात लाडकी बहीण योजना. एक तर बदलापूरची घटना याचा ही अतिशय निंदनीय आणि घृणास्पद घटना आहे. या घटनेचा इतर कुठल्याही बाबींसोबत आपण तुलनाही करू शकत नसतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही एक योजना आहे. बदलापूरची झालेली एक दुर्दैवी आणि निषेधार्ह घटना आहे. त्याच्यामुळे या भिन्न बाबी आहेत आणि कुठेही यांच्यामध्ये समानता ही निश्चितपणाने नाही आहे. कायद्याचा धाक हा बसला पाहिजे.